नमस्कार सर्वांना, मी स्नेहल तुमचे सर्वांचे स्नेहल्स किचनमध्ये स्वागत करीत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी तर नाही आहे, पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वाटण, जे भाजीसाठीही आणि नॉनव्हेजसाठी यूज होतो। चला बघूया तर कसं बनवायचं वाटण। सर्वप्रथम मी खोबऱ्याची वाटी गॅसवर अशी भाजून घेत आहे। एकदम काला पण एकदम अशी करपून नाही घ्यायची। वाटणसाठी लागणारे साहित्य आहे खोबऱ्याची भाजलेली वाटी, लसूण आणि अद्रक। आता हे तिन्ही मस्त छोटा छोटा कापून घ्यायचं आहे। आता हे तिन्ही गोष्टी मी चांगल्या बारीक कापून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये पिसण्यासाठी। याची आपण आता मस्त फाईन पेस्ट बनवून घेऊया। आणि यामध्ये लागणारे आपल्याला थोडी कोथिंबीर अशी हिरवीगार डेकेवालीच घ्यायची, म्हणजे वाटण मस्त आपला हिरवगार होतो। आणि थोडासा पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर वाटण जास्त काळ टिकू शकत नाही। थोडा अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं ते कापलेलं आणि थोडी कोथिंबीर आणि पाणी असं मस्त मिक्सर आता आपण फिरून घेऊया। आपण मस्त फाईन पेस्ट करून घेऊया। आता बघा चांगलं असं फाईन झालेलं नाही आहे, त्याच्यात मी आता थोडंसं अजून पाणी टाकत आहे आणि मी चांगलं हलवून घेत आहे, जेणेकरून फाईन पेस्ट होईल। बघू शकता तुम्ही आता आपली फाईन पेस्ट रेडी आहे। एकदम पातळ नाही करायचं आहे, नाहीतर जास्त काळ टिकू शकत नाही। हा वाटण तुम्ही कमीत कमी 7-8 दिवसासाठी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये। हा वाटण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा, म्हणून जास्त करून टिकून राहील। हा वाटण तुम्ही आगरी कोळी पद्धतीच्या भाज्या, चिकन, मटण, मच्छीचं कालवण बनवण्यासाठी नक्कीच वापरू शकता। नक्कीच कमेंट करा की हा वाटण वापरून तुमच्या भाज्यांना कशी चव आली आहे। आणि व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये।